आमच्या वेळोवेळी चर्चा त्या संदर्भामध्ये सुरू आहेत. त्यामध्ये काही जागांच्या संदर्भामध्ये जे काय निर्णय झाले त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सुद्धा जवळपास 24 जागांच्या वरती त्यांचे उमेदवार घोषित केले. आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सुद्धा मला असं वाटतं 8 जागांच्या वरती त्यांचे उमेदवार घोषित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी रायगड आणि शिरूर या 2 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा त्या ठिकाणी केली. एकंदरीत आपण पाहिलं तर चर्चा अजूनही सुरू आहे, कारण 5 टप्प्यामध्ये या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी होणार असल्यामुळे एकंदरीत जे टप्पे जसे जसे जवळ येतात त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चर्चा होऊन निर्णय हा होतो आहे. आम्ही जवळपास 7 ते 8 जागा त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय सकारात्मक पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु आज प्रकर्षाने एवढ्यासाठी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली की आम्ही मागितलेल्या जागांच्या मध्ये सुद्धा परभणी लोकसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होता आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आमच्या सर्व वरिष्ठ स्तरावरच्या बैठकीमध्ये आदरणीय अमितभाई शाह साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा ही जागा, परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा महायुतीमधून मिळाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी मिळूनच राज्याचा एकंदरीत निवडणूक आणि संबंध महायुतीचं प्रचाराचं एकंदरीत हित लक्षामध्ये घेता एक निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब, आमचे कोर कमिटीचे सर्व सहकारी, आम्ही सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निर्णय घेतला की ही जागा, परभणीची जागा ही रासप राष्ट्रीय या पक्षाला आमच्या कोट्यातून देण्याच्या संदर्भात मध्ये त्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तो निर्णय घेत असतानाच परभणीची जागा ही त्या ठिकाणी महादेवराव जानकर हे अधिकृत उमेदवार म्हणून, महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवणार आहेत. मला विश्वास आहे की गेले अनेक वर्ष एक चळवळ म्हणून महाराष्ट्रामध्ये जानकर साहेबांनी ज्या पद्धतीने धनगर आरक्षण असेल, इतर काही वेगवेगळे प्रश्न असतील महाराष्ट्रातील, या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती त्यांचं योगदान निश्चितपणे त्या ठिकाणी राहिले आणि म्हणूनच परभणीमधून महायुतीचे उमेदवार म्हणून आज त्यांची उमेदवारी या ठिकाणी घोषित करत असताना मला विश्वास आहे की ते अतिशय चांगल्या मताच्या फरकाने त्या ठिकाणी निश्चितपणाने विजयी होतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी, परभणी जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी केली. हे तर आमचे परभणीचे पालकमंत्री त्या ठिकाणी आहेत संजयजी, आणि त्याच्यामुळे हा निर्णयाच्या अगोदर आम्ही सुद्धा पक्षाच्या काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला होता. परंतु आमचे सहकारी राजेश विटेकर असतील, बाबाजानी दुराणी असतील, प्रतापराव देशमुख असतील, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी यांच्याजवळ सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांची प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून आज महादेवराव जानकर हे त्या ठिकाणचे उमेदवार महायुतीचे आहेत असं आपल्यामार्फत घोषित करतो. मला विश्वास आहे की अतिशय चांगल्या मताच्या फरकाने जानकर साहेब यावेळेला संसदेमध्ये आमच्या समेत काम करण्यासाठी असतील असा विश्वाससुद्धा त्या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करतो. राजेश विटेकर खरं तर निवडून येणारे कॅन्डिडेट अशा पद्धतीने सुरुवातीपासून त्यांची चर्चा होती. आता राजेश विटेकरांबाबत आणि त्यांनी तयारी देखील सुरुवात केली होती, परंतु आता आपल्या मित्रपक्षाला आपण जागा दिल्यानंतर आता त्यांच्या बाबतीत काही वेगळा निर्णय पक्ष घेतोय का? विधान परिषदेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत, या निवडणुका सध्या देखील होतील, कुठेतरी त्यांना तिथं संधी दिली जाईल किंवा राज्यसभेवर संधी दिली जाईल? एक असं आहे की राजेश विटेकर एक चांगले कार्यकर्ते आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने लढत त्या ठिकाणी दिली. काही थोड्याशा मताच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे. जिल्हा परिषदचा अध्यक्ष आहे ना, त्यांनीसुद्धा त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला पक्षाच्या मार्फत सन्मानपूर्वक योग्य ती संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड त्या ठिकाणी निश्चितपणाने घेणार आहे. सुनील, तुमचे जे ज्येष्ठ सहकारी बीजेपी त्यांनी असं त्यावेळेला म्हटलं होतं, एकनाथ शिंदे जेव्हा झाले तेव्हा छातीवर दगड ठेवून हा सगळा निर्णय घेतला होता. तर बेसिकली आता महादेवराव जानकरांना देताना त्या विटेकरांना बाजूला केलं तर असंच काहीतरी भावना होती तुमच्या मनात?
नाही, एक असं आहे की एखाद्या पक्षाच्या तरुण कार्यकर्त्याला आपण सांगत असतो त्याच्यामुळे तो तयार यायला लागतो, पण तो महायुतीचं एकंदरीत व्यापक हित लक्षामध्ये घेता आणि तसं जानकर साहेबांचं सुद्धा योगदान मोठ्या प्रमाणावरती लक्षामध्ये घेता तुम्ही म्हणताय तसं स्थिती नाही आहे. ही दगड ठेवण्या इतपत स्थिती असण्याचं काही कारण नाही आहे. कारण शेवटी असं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी ह्या लार्जर इंटरेस्टच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी करायला लागत असतात. म्हणून आम्ही हा निर्णय अतिशय मोकळेपणाने किंतु परंतु कुठल्याही मनामध्ये न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. सर, हाच बाबतीत साताऱ्याच्या बाबतीत देखील सातारा आणि नाशिकची अदलाबदल ही चर्चा अजून सुरू आहे. काही अजून त्याच्यात पुढे टप्पा पार पडला, कारण साताऱ्याची जागा पण तुमच्याच कोट्यात होती. जसं आता परभणी होती परत कोट्यातनं गेली, सातारा गेली, तर मग त्याच्यावर नाशिकचा खेळ काय माहीत असतो. वेट अँड वॉच, स्टील वेट अँड वॉच फॉर सम फ्यू आवर्स, फ्यू डेज. माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला गेलं तर रामराजे नाईक निंबाळकर नाराज आहे. मधल्या काळात तुम्ही सर्वजण देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकाणी बैठक पार पडली, मात्र त्या बैठकीनंतर त्यांना स्पष्ट भूमिका घेतली की मी कुठल्याही प्रकारे मदत करणार नाही. सध्या त्यांची काय भूमिका आहे, त्यांची जी बातचीत झाली का सेम मोहिते पाटलांची देखील तशीच परिस्थिती आहे आणि ते कुठेतरी हातात घेणार अशी चर्चा. नाही, एकतर मोहिते पाटील काय हातात घेणार आहेत मला माहिती असते, काही कारण नाही. ते काय हातात घेणार आहेत त्याची खबरदारी भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी निश्चितपणे घेतील. रामराजे नाईक निंबाळकर, आदरणीय दादा, मी स्वतः, आमचे देवेंद्रजी, एकत्रितपणाने त्या ठिकाणी चर्चा निश्चितपणे झालेली आहे आणि महायुतीला पूरक पोषक पैचं काम रामराजे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या हातून नक्की त्या ठिकाणी होईल. सर, धाराशिव जागेबद्दल देखील ती जागा देखील तुमच्याच वाटेने जवळपास निश्चित आहे. वारंवार चर्चा होती. आज सकाळी देवेंद्रजी विचारतात असतात सगळ्यांनी म्हणून ठरवा, मात्र अजून